हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री विशेष बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलात न फुटणारे साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत। साबुदाणा वडा म्हणजे बऱ्याचदा तेलामध्ये तो फुटतो किंवा तो अगदीच तेलकट होतो, पण आज आपण अजिबात तेलकट न होणारा साबुदाणा वडा बनवणार आहोत। आजची ही रेसिपी बघितल्यानंतर तुमचा साबुदाणा वडा नेहमी परफेक्ट असा तयार होईल। ना जास्त तेलकट होतील ना कधी तेलात फुटतील, वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे ते तयार होतील। आणि यासोबतच मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी उपवासाची चटणी। आता महाशिवरात्री जवळ येते, तर ही रेसिपी तुम्हाला कामाला येणार आहे। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपण 1 कप साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता। तो मस्त सुटसुटीत असा भिजले गेला आहे। बघू शकता पूर्णपणे मऊसूत तो भिजला आहे। त्यासोबतच 2 उकडलेले बटाटे आणि अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट, तसेच 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे, 1 चमचा काळी मिरी पावडर, 3 ते 4 कट केलेली हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्वात प्रथम आपण एका भांड्यात हा साबुदाणा ट्रान्सफर करून घेऊयात। त्यात आता कट केलेली हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, जिरे, लाल मिरची पावडर, मीठ, दाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून घेऊयात। आणि आधी हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दाण्याचा कूट टाकल्यामुळे साबुदाण्यात जे एक्स्ट्रा मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल। तुम्ही बघू शकता मस्त कोरडट सुटसुटीत हे मिश्रण तयार झालं आहे। साबुदाण्यात अजिबात मॉइश्चर नाहीये। आपण यात जिरं आणि कोथिंबीर ॲड केलेलं आहे। यातला जर कुठलाही पदार्थ तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता। नंतर त्यात हा उकडलेला बटाटा किसून टाकायचा आहे, म्हणजे यामुळे वड्याला बाइंडिंग छान येईल। साबुदाण्याच्या इतक्या प्रमाणासाठी 2 बटाटे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे। बटाटे उकडल्यानंतर ते लगेच न किसता पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे, नाहीतर त्यामुळे वड्याला पाणी सुटेल आणि ते चिपचिप होतील। हे दोन्ही बटाटे आपण इथे किसून घेतले आहे आणि आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा हा मस्त मऊसूत भिजणं गरजेचं आहे। जर तो पूर्णपणे आतून भिजला नाही तर तो तेलात फुटण्याची शक्यता असते, म्हणून तो पूर्ण मऊसूत असा भिजवून घ्यायचा आहे। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे। हे मिश्रण आपण 5 मिनिटासाठी साईडला ठेवूयात। तोपर्यंत त्यासोबत मस्त खाण्यासाठी उपवासाची चटणी तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप, थोडी कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ, 2 चमचे दही आणि 1 ते 2 चमचे पाणी टाकून ही चटणी आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात। चटणी इथे तयार झाली आहे। त्याला मस्त असा रंग सुद्धा आला आहे। मस्त रुचकर अशी उपवासाची चटणी इथे तयार झाली आहे। आता आपण वडे तयार करून घेणार आहोत। त्यासाठी काय करायचं, हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि पाहिजे त्या आकाराचा गोळा काढून त्याला व्यवस्थित असा गोलाकार आकार द्यायचा आणि थोडे असे ते थापून घ्यायचे। साईडनेही त्याला व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचं। जास्त जाड पण हा वडा ठेवायचा नाहीये, कारण जास्त जाड जरी असला तर तो तेलात फुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम परफेक्ट हे वडे आपण करून घेतले आहे। तेल आपण इथे आधीच गरम व्हायला ठेवलं होतं। त्यात आता हळूवारपणे एक एक करून हे वडे आपल्याला सोडायचे आहे। 1-2 मिनिटे तरी या तेलात आपल्याला चमचा टाकायचा नाहीये। ते आधी पूर्ण सेट होऊ द्यायचे आहे, नाहीतर मध्येच चमचा टाकला
तर ते एकमेकांना चिकटतील आणि त्यामुळे ते आतून जास्त तेलकटही होतील. वडे चांगले सेट झाल्यानंतर हळूवारपणे ते असे पलटी करून घ्यायचे आहे. मध्यम आचेवर हे वडे आपल्याला फ्राय करायचे आहे. वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि त्याचा थोडा रंग बदलेपर्यंत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. गॅस इथे अजिबात मोठा करायचा नाहीये. मध्ये मध्ये उलटून पलटून ते फ्राय करून घ्यायचे आहे. मध्यम आचेवर तळायला याला 7 ते 8 मिनिटे लागतात. मस्त परफेक्ट असे हे वडे इथे फ्राय झाले आहेत. ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता त्याला किती सुंदर असा हलकासा रंग आला आहे. या महाशिवरात्रीच्या उपवासासाठी मस्त कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे आणि त्यासोबतच चटपटीत अशी चटणी खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.